धोका असा आहे, जशी नदी पात्र बदलते का नाही, नदी पात्र बदलते, तसं समुद्रानं जर त्याची जागा बदलली तर आज ज्या भूभागावरती आपण अस्तित्वात आहोत ते सगळे पाण्याखाली जातील आणि समुद्राखालचा भूभाग वरती येईल. हा पण धोका आहे. म्हणून जर आपण जागे झालो नाही तर कदाचित पृथ्वीचं आयुष्य येत्या 75 वर्षा एवढंच आहे. किती वर्ष? 75 वर्षामध्येच पर्यंतच मानवी जीवन या पृथ्वीवरती अस्तित्वात राहू शकतं असं तज्ज्ञांचं मत आहे. आता मला सांगा की 75 वर्ष म्हणजे पुढच्या 2च पिढ्या. मग आता एकीकडं माणसं त्यांच्या पिढ्यांना घर भरून पैसा जमा करण्याच्या प्रयत्नात आहेत. रात्रंदिवस तोच विचार, संपत्ती, पैसा पैसा. आणि दुसरीकडं अशी जर परिस्थिती राहिली तर ती तुमचे पोरं काय त्या पैशाच्या गाद्या करून किंवा त्यांच्या बोटी करून समुद्रात तरंगतील का? एवढी वाईट परिस्थिती न हो. म्हणजे तुम्ही तुमचं जीवन व्यवस्थित जगा, त्याच्याविषयी विरोध नाही, परंतु आजूबाजूचं आपलं पर्यावरण सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे याचा पण विचार करा ना.